नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं ओपनिंग पॉझिटिव्ह केलं, त्यानंतर थोडी डीप आली निफ्टीमध्ये, मायनसमध्ये थोडा 10-20 पॉईंट खाली गेला. पण त्यानंतर परत निफ्टी इमिजिएटली रिकवर झाला, कारण आय टी सेक्टरवर चांगला सपोर्ट केला. आय टी सेक्टर जवळपास 4% पॉझिटिव्हमध्ये होता, त्यापाठोपाठ ऑटो आणि फार्मा सेक्टर्स. त्यामुळे निफ्टीमध्ये तेजी आणि मजबूती राहिली. बँक निफ्टीमध्ये मात्र वाईस वर्सा थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. ऑलमोस्ट डेज पासून 500-600 पॉईंट मायनसमध्ये बँक निफ्टी गेलेली. समोर थोडीशी क्लोजिंगला रिकव्हरी झाली, पण ओव्हरऑल 300 पॉईंट जवळपास मायनसमध्ये बँक निफ्टी राहिली. एक ब्रीदर बँक निफ्टीनं घेतला म्हणता येईल. निफ्टीमध्ये सुद्धा एव्हाना खाली मी म्हटलं की 24,250च्या आसपास रेजिस्टन्स आहे, तो इंटॅक्ट ओपनिंगला 24,300च्या वर गेलं, पण त्यानंतर खाली आलेलं. पण ओव्हरऑल ग्लोबल मार्केट चांगले तेजीमध्ये आहेत. डाव जोन्स काल 1000 पॉईंट पॉझिटिव्ह बंद झाला आणि आत्ताही सुद्धा डाव फ्युचर जवळपास 700 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्या जोमानं अनुषंगानं ट्रेड वॉरसुद्धा थोडंसं कूल ऑफ होताना बघायला मिळते. आणि एक्सपायरी आहे उद्या, मंथली आणि विकली एक्सपायरी, त्यामुळे थोडंसं कवरिंग, शॉर्ट कवरिंग परत म्हणता येईल आपल्याला. रिकव्हरी आली आणि एक मिक्स शो बँक निफ्टी मायनस निफ्टी पॉझिटिव्हमध्ये दिला. पण ओव्हरऑल महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स जो आहे तो 24,250, त्याच्यावरती निफ्टी बंद आहे. ती एक आजच्या सेशनसाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे उद्या मला वाटतं कदाचित एक्सपायरीमुळे सुरुवातीला थोडं चॉपी राहू शकतं, पण त्यानंतरनं जर 24,250च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर रिकव्हरी निफ्टीला 24,500 ते 24,700पर्यंतची अपसाईड पोटेन्शियल निफ्टीमध्ये आत्ता इथं आपल्याला बघायला मिळते चार्टवर. त्यामुळे टेक्निकली निफ्टीच्या लेवल्स 24,250च्या वर आहे, तोपर्यंत 24,500 ते 24,700पर्यंत जाईल. 24,200च्या खाली आला तर एखादी मायनर डिप 24,100 24,000पर्यंत येऊ शकते. थोडंसं वोलॅटिलिटी उद्या एक्सपायरी डेमुळं राहू शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,500च्या वर 55,500 ते 600 रेजिस्टन्स आहे. 55,600च्या वर गेला तर 56,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. लोअर लेवलला 55,000 एक सपोर्ट आहे, तिथंपर्यंत जर एखादी डीप आली वोलॅटिलिटीमध्ये तर 55,000पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता. आज ओव्हरऑल NSEमध्ये 1300 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1260 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 38 शेअर्स वाढले, त्या बाजूला 12 शेअर्स पडलेत. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, पण NSEमध्ये थोडा मिक्स शो आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा बँकमध्ये थोडा आज प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. मायनसमध्ये बँक निफ्टी क्लोज झालं, पण IT, ऑटो आणि फार्मा सेक्टरमध्ये, रियालिटी आणि मेटल या सेक्टर्समध्ये चांगली तेजी बघायला मिळाली. IT सेक्टरनं आजचा राईज निफ्टीचा लीड केला आहे, जवळपास 4% पॉझिटिव्हमध्ये. ग्लोबल मार्केटचे संकेतसुद्धा पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर्स जवळपास 800 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. युरोपियन मार्केट्स 2-2.5% पॉझिटिव्ह आहेत. मग काल US ची 1000 पॉईंटची तेजी, त्यासोबत आजची जर 700-800 पॉईंटची तेजी येणार, त्यापेक्षा जास्त तेजी झाली तर उद्या परत पुन्हा आपण एक गॅप अप ओपनिंग्सला सुरुवात करू शकतो. पण ड्युरिंग डे थोडंसं वोलॅटिलिटी येऊ शकते. म्हणजे US मार्केट फ्लॅट क्लोज झालं, पण तरीही मला वाटतं बट ऑब्वियस आपण पॉझिटिव्हच ओपनिंग होईल, कारण आपण रेजिस्टन्सच्या वरती क्लोज दिला आहे. डिसायसिव्ह ब्रेकआउट आपल्याला म्हणता येईल. थोडं बघूया. त्यामुळे मार्केट उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.